काळजात लोण्याचे घडे, रंग आगळे ढंग वेगळे, कलागुणांचे अजब सडे, अभिमानाने झडे तुतारी, नभास भिडले सह्यकडे, महाराष्ट्रांच्या गुणवंतांचे मराठी पाऊल पडते पुढे. आजवर प्रेक्षकांना अस्सल मराठमोळ्या दर्जेदार मनोरंजनाची चमचमीत मेजवानी देणाऱ्या झी मराठीचं पुढचं अफलातून पाऊल म्हणजेच हा नवा कार्यक्रम मराठी पाऊल पडते पुढे. महाराष्ट्र ही संतांची धर्मभूमी, छत्रपती शिवरायांची कर्मभूमी. या मातीत जन्मलेल्या प्रत्येक कलेमध्ये विविधता आहे. ही विविधता एका मंचावर आणणं आणि या कलावंतांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देणं हेच या कार्यक्रमाचं उद्दिष्ट. या कार्यक्रमाची निवड चाचणी जाहीर होताच अवघ्या महाराष्ट्रानं उदंड प्रतिसाद दिला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो कलावंत आपली कला सादर करण्यासाठी पुढे सरसावले. जणू त्या प्रत्येकाला दाखवून द्यायचं होतं मराठी पाऊल पडते पुढे. शिवरात डोंगरात घरीदारी हाफिजात कुठेतरी दडलेला हिरा सापडे. सागराने धैर्य दिले आणि शिवबाने शौर्य दिले. कुठे बघ तुला आता मागे नाही हटायचे, अवघड शिखराला आता आहे गाठायचे. जाऊ चल आता नव्या क्षितिजाकडे. आपापल्या कलेत पारंगत असलेल्या या कलावंतांच्या माध्यमातून महाराष्ट्राची हजारो वर्षांची समृद्ध आणि संपन्न परंपरा आणि कला संस्कृती आमच्या परीक्षकांसमोर सादर होत होती. शौर्य तिथं शाहीर, जिथं शौर्य असतो तिथं शाहीर असतो. बांधवानो, झालं कर्तृत्व आपलं हे वांझ, तरुणाईला चढलाय माझ. डप घेताना वाटते लाज, रुसलं तुंतून बोलना झांज, रुसलं तुंतून बोलना झांज. आम्ही राजांच्यावर प्रेम करणारी माणसं आहोत. आम्ही एक कला कशासाठी जोपासतो, आम्ही मराठी पाऊल नेहमी पुढे असावं यासाठी आम्ही झटतोय. परीक्षकांची मिळणारी मनसोक्त दाद कलावंतांना सुखावत होतीच, पण त्याचबरोबर काहींच्या अचाट करामतीने परीक्षकही अचंबित होत होते. मेरे साबिर सर, जिसका बोलूंगा, उनका एक रिक्वेस्ट है कि एक ट्रैक आपके साथ में और की जाए. उसके लिए मैं चाहता हूँ कि आप मुझे अपना स्पेक्स दे और मैं आपका स्पेक्स एंड फ्लोर का यूज करूंगा. परमिशन? थैंक यू. ये बहुत बार मेरे हाथ से गिरता है, ज्यादातर इधर ही उठता है. Well, the specs is not mine. ये अपने सर का है. ध्यान से देखिएगा. Do I touch? मैंने इसको हाथ लगाया है. अभी नहीं. There is a supernatural power. होती नहीं है, ऐसा बोल रहा हूँ सिर्फ. Please. Let's raise up. Okay, come on, raise up. Hey, come on, raise up. Look. फिल्मी शोले मध्ये डायलॉग होता,
ये हात मुझे दे दे ठाकूर. इथं आलेला प्रत्येक कलावंत एक स्वप्न उराशी घेऊन आला होता. मनापासून अष्टप्रहर जोपासलेली आपली कला झी मराठीच्या जागतिक मंचावर पोहोचावी आणि साऱ्या जगानं पाहावी, हेच स्वप्न साकार करण्यासाठी इथे आलेला प्रत्येक जण धडपडत होता. आम्ही इकडं महाराष्ट्रामधली जुनी आर्ट फॉर्म जी ठाकर होते, ठाकर लोक, त्याच्यामध्ये जे स्टंट होते ते दाखवतो. बाहेर मैदानावर जेव्हा मॉडर्न ठाकर नृत्य सादर होत होते तेव्हा आत यानं पेटीच उलटी करून सप्तसुरांची आळवणी केली. कोणी फक्त बोटांचा वापर करत होता तर इकडे हा चमू मनगटातला जोर दाखवत होता. नागपुरातल्या या आजीबाई शेरो शायरीत मशगूल होत्या. आजी मारते डोळा आणि तुमचा जीव होऊ नका गो गोळा. मला बाकी जोगवा गोंधळ वगैरे हे सगळे प्रकार येतात. मला माई खाती मिळाला. 2 मिनिटात सादर करायचं. 2 मिनिटं. हो काय? आम्ही गेलो होतो ना बँकॉकला. तुम्हाला सांगते, स्वर्ग पृथ्वी पाताळात गेली. पाताळची गोष्ट बघू. तरी आम्ही गेलो मग तिथे पैसे भरले 1200 बात, म्हणजे आपले इंडियन 3500. म्हटलं अरे भीती वाटली. म्हणजे काय सी वॉक अंडर वॉटर. मी गेली काही वर्ष पुण्यातल्या रेड क्रॉस स्कूल फॉर द डेफ या संस्थेसाठी काम करते. या संस्थेतली मुलं 100% मूकबधीर आहेत आणि त्यांना मी नृत्य शिकवायचं काम गेली अनेक वर्ष करते. मला असं वाटतं की भाषा ती असते जी एका माणसाच्या हृदयापासून दुसऱ्या माणसाच्या हृदयापर्यंत जाते. ती बोलण्यासाठी कुठल्याही भाषेची आवश्यकता नाही, ती भाषा. आणि या मुलांनी जे नृत्य सादर केलं, मुळात त्यांनी इतकं सुंदर मनापासून, आणि मला कल्पना आहे की त्याचे रिदम्स त्यांना काय चाललंय तिकडे ते त्यांना समजत नाहीये, तिथे काय बीट आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर यत्किंचितही कन्फ्युजन नाही की तिकडे काय चाललंय. आणि मला असं वाटतं असंच आयुष्य असावं. आपल्या आजूबाजूला इतक्या घडणाऱ्या गोष्टी चालल्या असाव्या, त्याच्यात आपल्याला चांगलं आयुष्य जगायचं असेल तर हे उत्तम आहे. त्याच्याशी काही घेणं देणं न ठेवता आपण आपलं आयुष्य जगत जावं. एकाच मंचावर पारंपरिक नृत्यामागोमाग वेस्टर्न डान्सचा आविष्कारही हिरिरीने हजेरी लावत होता. पुन्हा एकदा आपली चोखदार लावणी आणि ही देखणी लावणी कलाकार म्हणजे चक्क एक मुलगा आहे. माझं नाव आहे स्वप्नील भोसले. खरंच काही मनस्वी कलाकार आमच्या केंद्रापर्यंत पोहोचू शकले नाहीत. तेव्हा त्यांचा शोध घेत आमची टीम त्यांच्या रत्नागिरीतल्या घरी पोहोचली. नारळातून त्यांनी साकारलेल्या गणेशाचे दर्शन सर्वांना सुखावून गेले. विदर्भाची खडी गंमत काय आहे, तो खड्या गमतीचा प्रकार मी सादर करणार आहे.
खाली बसून हे करत नाही, उभ्यानंच करावं लागते, म्हणून याला खडी गंमत म्हणतात. आणि या खडी गंमतीमध्ये मुख्य स्त्रीचं पात्र हे पुरुष करत असतात, म्हणून हे जे 2 मुलं दिसत आहे हे पुरुष आहेत. त्या स्त्रीचा भेष धारण करून या खडी गंमतीमध्ये हा प्रकार दाखवत असते.